नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर दारूबंदी पोलीस भरतीकरिता आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी कव्हर करत आहोत, जे की जवान आणि वाहन चालक पदासाठी उपयुक्त असे प्रश्न अगदी मोफतपणे दर्जेदार पद्धतीचे प्रोव्हाइड करत आहोत. आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती 8व्या क्रमांकाची आहे. या अगोदरच्या 7 प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील, पाहून घ्या. काही डाऊट वगैरे असेल प्रश्नांसंदर्भात अवश्य कमेंटद्वारे कळवा. आजच्या या सेशनचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचे प्रश्न आपण एक जवळपास 1000 प्रश्न आहेत ते सर्व प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून ठेवा, बाजूचा बेल आयकॉन दाबून ठेवा, सर्व अप टू डेट वेळोवेळी मिळत राहतील. तर पहा, दारूबंदी अधिनियमात या ठिकाणी अफू बाळगणे किंवा उत्पादन करण्यास बंदी हे कितव्या कलमामध्ये आहे किंवा विशद करण्यात आलेलं आहे. तर लक्षात असू द्या, कलम 17 मध्ये या ठिकाणी अफू बाळगणे किंवा त्याचं उत्पादन करणे हे कायद्याने गुन्हा आहे असं त्यांनी दिलेलं आहे किंवा ते अधिनियम आहे. तर लक्षात असू द्या. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे आहे ते बारडोली नावाचा सत्याग्रह केला आणि सध्याला या बारडोली सत्याग्रह खूप सारे प्रश्न पडत आहेत, त्यामुळे याची थोडीफार एक उजळणी करा. त्यानंतर दारूबंदी अधिनियम 1949 मध्ये या ठिकाणी विनापरवाना दारू तयार करण्यास किंवा गोठा वगैरे फॅक्टरी वगैरे चालविण्यास बंदी आहे. हे कितव्या कलमात आहे? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी कलम 12 मध्ये या ठिकाणी दारू वगैरे निर्माण करणे किंवा विकणे किंवा स्थापन करणे, भट्ट्या वगैरे चालवणे हे कायद्यानं गुन्हा आहे असं त्यांनी कलम 12 मध्ये विशद केलेलं आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना असा उल्लेख कोणत्या संघटनेचा केला जातो? तर बॉम्बे असोसिएशनचा या ठिकाणी उल्लेख अशा पद्धतीचा केला जातो. त्यानंतर कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमिनीचे मालक बनले? तर कोणत्या महसूल पद्धतीत? तर रयतवारी नावाची जी महसूल पद्धती आलेली होती, त्या महसूल पद्धतीमध्ये या ठिकाणी शेतकरी जमिनीचे मालक बनलेले होते. गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गीतांजली नावाचं जे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं होतं, याचे लेखक रवींद्रनाथ टागोर आहेत, ज्यांच्या पुस्तकातून ही बंगाली भाषेत आहे. त्याच्या पुस्तकातून या ठिकाणी आपणास घेण्यात आलेलं आहे कोणतं? आपलं राष्ट्रगीत. लक्षात असू द्या, या ठिकाणी याच गीतांजलीला 1913 मध्ये आय थिंक नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, तर हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर भारताचे औद्योगिक इंजन म्हणून कोणत्या राज्याला संबोधलं जातं? तर मित्रांनो, भारताचं औद्योगिक जे इंजन आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्याला या ठिकाणी संबोधलं जातं. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? तर शक्तीस्थळ आहे. महात्मा गांधी यांच्या राजघाट आहे. आणि त्यानंतर प्रीती संगम जे आहे ते आपल्या महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण यांचं आहे. तर लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या. पुढे पहा, या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ताज ऑफ डेक्कन स्थित आहे? तर ताज ऑफ डेक्कन जे आहे ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी ताज ऑफ डेक्कन हे स्थित आहे. त्यानंतर पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑलरेडी सर्वांना माहीत असेल, दादाभाई नौरोजी यांचं हे पुस्तक आहे. आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचं पुस्तक अगोदर पाहिलेलं होतं. कोणतं आहे? ज्यांनी अगोदरचा व्हिडिओ पाहिला कमेंटद्वारे कळवा. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखतात? तर रोलट कायदा नावाचा जो कायदा होता, त्या कायद्याला या ठिकाणी काळा कायदा म्हणून सुद्धा प्रचलित आहे किंवा ओळख आहे. त्यानंतर भारतीय असंतोषाचे जनक या ठिकाणी कोणाला म्हणतात? लोकमान्य टिळक यांना म्हणतात. आणि यांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रांची सुरुवात वगैरे केलेली होती, संपादक वगैरे होते. त्यानंतर भारताच्या कायदेमंडळाचं नाव काय आहे? संसद आहे. आणि ही संसद लोकसभा, राज्यसभा यांच्यापासून बनलेली आहे. लोकसभेचे सदस्य किती आहेत? 552, राज्यसभेचे 250. तर नोट डाऊन करून घ्या. आणि याच लोकसभेवर आपल्या महाराष्ट्रातून 48 जातात, राज्यसभेवर 19 जातात, हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा कोणी निश्चित केली? तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी जे आहे ती योजना आखली विभाजनाची, परंतु निश्चित करण्याचं काम कोणी केलं? तर सर सिरिल जॉन रेडक्लिफ यांनी या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. त्यानंतर रासलीला नावाचा जो प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे तो कोणत्या राज्याचा आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याचा हा नृत्य प्रकार आहे. तर नोट डाऊन करून घ्या. अशा पद्धतीचे हे 15 टॉप लेवलचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर करून घ्या. तुमच्याच महत्त्वासाठी अवश्य, तुमच्याच तयारीसाठी आपलं चॅनल खूप खूप हेल्पफुल ठरणार आहे. तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.